एकंदरीत या प्रभागाचा जर आपण विचार केला तर महायुतीचे आपले जे उमेदवार आहेत, चारही उमेदवार ते उमेदवार निवडून आले पाहिजेत. योगेश दादा असतील, राजू दादा असतील, त्याचसोबत आवळे वहिनी असतील, इंगवलेताई असतील, ही सगळी जी माणसं आहेत ती माणसं सर्वसामान्य माणसांचा विचार करणारी, त्यांच्या हितासाठी झटणारी माणसं आहेत आणि ही माणसं प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी माणसं आहेत. ही आमची हक्काची माणसं आहेत. प्रत्येकाच्या सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही माणसं नेहमी तत्पर असतात. तर अशी माणसं निवडून आली पाहिजेत. येथील आज प्रत्येक युवकाला वाटतं आहे, येथील आज प्रत्येक नागरिकाला वाटतं आहे या भागातील की ही माणसं नक्कीच निवडून आली पाहिजेत. युवकांसाठी नेमके त्यांनी काय कामं करणं गरजेचं असं वाटतं? ओके, योगेश दादा असतील, योगेश दादा कर्म फाउंडेशनच्या माध्यमातून आज कित्येक तरी युवकांचं आयुष्य घडवण्याचं काम करत आहेत. त्याच्यानंतर पुढं जाऊन जर आपण विचार केला तर इंगवले मॅडम असतील, स्वतः एक शिक्षित आहेत, त्या डॉक्टर आहेत. आपल्या संपूर्ण प्रभागाचा विचार करता या प्रभागामध्ये कित्येक तरी अशा वयोवृद्ध व्यक्ती आहेत की ज्यांना आज औषधोपचारांची गरज आहे, त्यांच्या घरी कुणीही नाही आहे. अशा लोकांना त्यांच्यामार्फत आपण मदत करू शकतो. असे शिक्षित आम्ही उमेदवार दिलेले आहेत. एकंदरीत विचार करत असताना आपण पाहतो की जेव्हा संपूर्ण देशांची अर्थव्यवस्था ढासळली होती ना, तेव्हा फक्त भारताची अर्थव्यवस्था सुरळीत होती. त्याचं कारण काय होतं तर एक शिक्षित उमेदवार, ही एक शिक्षित महिला ही अर्थव्यवस्था चालवणारी होती. अगदी तशीच आमची महिला ही शिक्षित आहे. त्याच्यामुळे सर्वांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. ती खऱ्या अर्थाने नक्कीच या प्रभाग क्रमांक 3चा विकास करू शकेल.